नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुना शॉर्ट झालेला जो लेहंगा असतो लहान मुलींचा त्याच्यापासून रियूज करून किंवा त्याचा रियूज करून पेप्लम टॉप जो आहे तो बनवणार आहोत। नवरात्री स्पेशल आपला हा व्हिडिओ आहे। तर हा जो लेहंगा आहे हा साधारण खूप छोटा लेहंगा आहे, तर तुम्ही पूर्ण ओपन करून घेतला। आता तुम्ही बघू शकता तर हे जे फॅब्रिक आहे माझ्याकडे ते मी घेतलंय। तर प्लेन टाफेटा फॅब्रिक घेतलं, अस्तर देखील इथे घेतलेला आहे, अर्धा मीटर अस्तर घेतलेला आहे। टॉप पार्टसाठी अस्तर 4 फोल्डमध्ये करून घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकता की खूपच छोट्याशा कापडामध्ये आपण खूप छान असा ओल्ड घागऱ्याला रियूज करणार आहोत आणि छान असा पेप्लम टॉप बनवणार आहोत, जो की नवरात्री स्पेशल असणार आहे। तर वरच्या बाजूला इथे शोल्डरचं मेजरमेंट घेतलं, 5.5 इंच मी शोल्डरचं मेजरमेंट इथे घेणार आहे। साधारण 12 वर्षाच्या मुलीसाठी आपण हा पेप्लम टॉप बनवणार आहोत। तुम्ही असा फ्रॉक किंवा याच्यापासून लेहंगा देखील, छोट्या मुलीसाठी लेहंगा देखील परत रियूज करू शकता किंवा वेगळ्या आयडिया ज्या आहेत त्या करू शकता। 6 इंच आमोलसाठी मी मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर चेस्टचा 4th पार्ट म्हणजे 8 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। चेस्ट आहे 32 इंच भागिले 4 करून 8 इंचावरती मार्किंग केलं, प्लस 2 इंच मार्जिन यामध्ये मी ॲड करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता की खालच्या बाजूला जी मी इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे, तर तिथे काय करायचं आहे, आपल्याला 7.5 इंच वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तुमच्या मुलीची जी पण वेस्ट आहे त्याला भागिले 4 करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने दोन्ही मार्क्स करून घ्यायचे। दोन्ही जे पॉईंट आहेत ते आपल्याला स्केलच्या मदतीने कनेक्ट करून घ्यायचे। तर इथे फॅब्रिक पण तुम्ही पाहू शकता, छोटंसं फॅब्रिक आहे, बरंचसं फॅब्रिक चुरगळलेलं आहे, पण तरी पण इतकं छान आणि सुंदर आउटफिट इथे तयार झालेलं आहे, जे की तुम्हाला लास्टला बघायलाच भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा। फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीने मी मार्किंग केलं आणि आता इथे कर्व स्केल घेतलेली आहे किंवा अशा प्रकारची स्केल घ्यायची आणि गोल आकार जो आहे तो मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। दोन्ही आकार आपल्याला सेपरेट देऊन घ्यायचे आहेत। फ्रंट आणि बॅक दोन्हीचा जो आहे आकार दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की गळ्याची मार्किंग करायची आहे। तर या साईजमध्ये मी साधारण 2.25 ते 2.5 इंच जी आहे गळारुंदी घेतलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता 2.25 ते 2.5 इंच गळारुंदी घेतली, 2.5 इंच घेतली। त्यानंतर इथे मी साधारण 6 इंचावरती मार्किंग करणार आहे, 5.5 ते 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीने बॉक्स जो आहे तो आपल्याला आखून घ्यायचा आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या गळ्यांचे आकार घेऊ शकता, पण हा व्हिडिओ खूप शॉर्टमध्ये आणि खूप घाईत मी बनवलेला होता, त्यामुळे गोलाकार मी इथे घेतलेले आहेत दोन्ही गळ्यांचे, की लवकरच जी नवरात्री येते त्याकरता तुम्ही देखील असा आउटफिट बनवू शकाल घरच्या घरी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये। अगदीच असं की मी सकाळी आउटफिट बनवून संध्याकाळी देखील हा ड्रेस घालू शकता, इतक्या तातडीने आणि एवढ्या घाईत देखील हा ड्रेस खूप छान आणि सुंदर होतो। तर मागचा गळा जो आहे तो साधारण आपण 3 इंच घेतलेला आहे, 3 ते 4 इंच, आणि हा टॉप असणार आहे त्यामुळे आपण याला झिप वगैरे ठेवलेली नाहीये। दोन्ही गळ्यांचा आकार देऊन घेतला, दोन्ही फॅब्रिक मी सेपरेट करून घेतला। आता आपण याला छान अशी प्रेस करून घेऊयात। मेन फॅब्रिक पण मी सेम अशा पद्धतीने कट करून घेतलं। इथे पिंक कलरचं टाफेटा फॅब्रिक मी घेतलं होतं मेन फॅब्रिकसाठी। आता हा असा प्रकारचा लेहंगा होता, इथे तुम्ही पाहू शकता असा एवढा त्याला घेर होता। आता हे 2 पार्ट होते। सपोज मी एका साईडने त्याला ओपन करून घेतलं, स्टिच केलेला एक पार्ट ओपन करून घेतलेला आहे आणि फॅब्रिक आता मी 4 फोल्डमध्ये करून घेतलं। छान असं फॅब्रिक 4 फोल्डमध्ये करून घेतला। इथे कमी जास्त फॅब्रिक आहे का पाहायचं आहे, कारण हे जे लेहंगे असतात ते बऱ्याचदा वर खाली पण असतात। तर अशा पद्धतीने वरती टॉप पार्ट घेतलेला आहे मी, फोल्डेड पार्ट फोल्डेड साईडवर ठेवला आणि ओपन पार्ट ओपन साईडवरती ठेवला। अशा पद्धतीने साधारण वरचा पार्ट अर्धा इंच बाहेर ठेवून आपल्याला एक रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। हे पहा, एवढा जो पार्ट आहे तो आपला वेस्टचा पार्ट असणार आहे, तर वरतून एवढा पार्ट आपण कट करून घेणार आहोत आणि हा जो जेवढा पण खालचा घेर येणार आहे तो असणार आहे आपल्या पेप्लम टॉपचा घेर आणि याची उंची साधारण आपल्याला इथे भेटत आहे 15 इंच, म्हणजे तयार साधारण हा खालचा बॉटम 14 इंच, वरचा जो टॉप पार्ट आहे तो 13 इंचाचा, आपला 13 ते 14 इंचाचा असणार आहे आपला टॉप पार्ट, म्हणजे साधारण 36 इंचाचा जो आहे आपला इथे हा पूर्ण टॉप जो आहे तो रेडी होणार आहे। तर अशा पद्धतीने केलेल्या मार्किंग वरती आपण फॅब्रिक जे आहे ते इथे कट करून घ्यायचं आहे। आता पहा, इथूनच सेंटरने मी परत कट करून घेणार आहे हे फॅब्रिक, म्हणजे फ्रंट पार्टसाठी सेपरेट आणि बॅक पार्टसाठी सेपरेट फॅब्रिक मी इथे करून घेतलं। आता आपण स्टिचिंगकडे वळूयात।
तर हे पहा, आता हे जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकवरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. छान प्रेस करून घेतलं आणि नेक पार्ट स्टिच करून घेतला. त्याचबरोबर काय करायचं आहे, आपल्याला जो आर्महोल पार्ट आहे तो देखील स्टिच करून घ्यायचा. स्टिच केल्यानंतर फॅब्रिक सरळ करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. स्लीवलेस टॉप जो आहे आपण बनवणार आहोत, हे पहा अशा पद्धतीने. इथे तुम्ही प्रेस देखील नेक पार्टवरती करू शकता. आता टॉप स्टिचेस करून घ्यायचे आहेत नेक आणि आर्महोल पार्टवरती. आणि त्यानंतर आपल्याला हा बॉटम जो आहे तो व्यवस्थित असा, जो मिरर वर्कचा बॉटम आहे आपला बांधणीचा, तो अटॅच करून घ्यायचा दोन्ही पार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे. बॉटम पार्ट जो आहे तो अटॅच करून घेतला दोन्ही पार्टचा. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पहा, जो फ्रंट नेक आहे त्याला मी मल्टी कलरची लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे. आणि त्यानंतर शोल्डर फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला. शोल्डर फिटिंग करून घेतल्यानंतर साईडने जेवढी पण मार्जिन घेतली होती त्याप्रमाणे फिटिंग करायची आणि खालचा जो बॉटम आहे तो डबल फोल्ड करून घ्यायचा. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असा पेप्लम टॉप जो आहे इथे तयार झालेला आहे. खाली छान पिंक कलरची धोती इथे वेअर केलेली आहे आणि छान जो व्हिडिओ आहे आपला इथे तयार झालेला आहे, टॉप तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन आयडियासह.